फ्रीलान्सिंग सुरू करताना आपण सगळं एक मोठी चूक करतो, ती म्हणजे आपण सगळंच करायला जातो. पण लक्षात ठेवा, स्पेशलिस्ट वा जर्नलिस्ट नाही. स्वागत आहे तुमचं थर्ड डे फ्रीलान्सिंगच्या डे 4 मध्ये. चला तर मग तुम्हाला एका सोप्या एक्झाम्पलद्वारे सांगते. सपोज आपल्या फॅमिलीमध्ये कोणाला हृदयाचा त्रास होत असेल तर आपण काय करतो, आपण त्यांना स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन जातो की जनरल डॉक्टरकडे. ऑब्विसली आपण त्यांना स्पेशलिस्ट डॉक्टरकडे घेऊन जातो. याचं मागचं कारण काय, कारण की तिथं ट्रस्ट जास्त असतो आणि म्हणूनच त्यांची फी सुद्धा जास्त असते. फ्रीलान्सिंग मध्ये सुद्धा हेच गणित लागू होतं. जर तुम्ही कंटेंट रायटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन करत असाल तर क्लायंट तुम्हाला एक साधा वर्कर समजून कमी पैसे देईल. पण जर त्याच जागेवर तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली, जसं की व्हिडिओ एडिटर, पॉडकास्ट, तर क्लायंट तुम्हाला स्वतःहून शोधत येतील आणि जास्त पैसे सुद्धा चार्ज करतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथं गर्दी कमी असते तिथं व्हॅल्यू तुमची जास्त असते. जर तुम्हाला योग्य नीश कशी निवडायची हे समजत नसेल तर टेन्शन घेऊ नका, मी तुमच्यासाठी एक डिटेल पीडीएफ तयार केली. जर तुम्हाला त्या पीडीएफ ची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये फक्त नीश असं टाईप करा, मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करून देईल. पण हो, ब्लॉगर विनीता पेजला फॉलो केला असेल तरच लिंक येईल, त्यामुळे फॉलो नक्की करा.